आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही, म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही। उसाटणे येथील सर्वे क्रमांक 67 मधील जमीन वादाने पुन्हा एकदा जोर धरला आहे। या प्रकरणात लोढा ग्रुपच्या प्रतिनिधींनी सरकारी मोजणीला विरोध केल्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। त्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित जमिनीचा पोट हिस्सा न करता लोढा ग्रुपकडून कंपाऊंड वॉल उभारण्यात आली आणि शेतात जाण्याचा रस्ताही बंद करण्यात आला। दरम्यान शेतकऱ्यांनी आणलेल्या सरकारी सर्वेक्षण पथकाला लोढा ग्रुपच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेतला, त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला। मात्र शेतकरी नेते राजाराम पाटील यांच्या हस्तक्षेपामुळे प्रशासनाने अखेर अधिकृत मोजणी पूर्ण केली। दुसरीकडे लोढा ग्रुपच्या प्रतिनिधींनी सर्व आरोप फेटाळले आहेत। संबंधित जमीन त्यांच्या ताब्यात असल्याचा आणि शेतकऱ्यांकडूनच जागेचा ताबा देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला। या सर्व घडामोडींनंतर मनसे नेते रामदास पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की विरोध असूनही मोजणी पूर्ण झाल्याने हा शेतकऱ्यांचा मोठा विजय आहे। मी बबनप्पा पाटील, मुक्काम ब्राह्मणकरवले, ही माझी वहिवाटीची जागा, वाडवडिलांची जागा। मी इथे भाजीपाला करायचो, शेती लावायचो, या सगळ्या गोष्टी करायचो। आणि काही दिवसापूर्वी पोलिसांच्या बंदोबस्त ही जागा मला या जागेतून बाहेर काढला आणि ही जागा लोढा कंपनी कब्जा केला, बंदोबस्त करून आणून हा सगळा कंपाऊंड टाकला। पण आज राजाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि आम्ही सर्वेला अर्ज पण केला होता, त्या सर्वांना अर्जांना आम्हाला 16 तारीख दिली होती। 16 तारीख दिल्यानंतर ते आले, राजाराम पाटलांच्या अध्यक्षतेखाली समजा ही मला या जागेचा कब्जा मिळाला आणि हे सर्वे पण माझे व्यवस्थित झालं। धन्यवाद। बरं, इथे काय आता तिथे अधिकारी आहेत लोढाचे, त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांचं ऑब्जेक्शन या सगळ्या गोष्टीला, त्यांचा ऑब्जेक्शन अशासाठी होता की तुम्ही स्वतः तिथे हा ताबा त्यांना दिले असं त्यांचं म्हणणं, म्हणजे तुम्हीच ताबा दिलेला असं त्यांचं म्हणणं होतं। आणि आता परत तुम्ही या इथे सांगता की नाही तुम्ही ताबा दिलेच नाही, नक्की खरी गोष्ट? हे सगळं खोटी वस्तुस्थिती आहे। जर मी त्यांना 2014 ला ताबा दिला असता तर त्या लोकांनी हा कंपाऊंड आता या 15 वर्षापूर्वी का घातला? कारण दोन्ही साईडला त्यांच्या जागेवर त्यांनी कंपाऊंड घातलेला, इकडे कंपाऊंड घातलेला। ही जागा माझी मोकळी होती, मी माझी शेती वगैरे करायचो इथे, त्यावेळी मला हाकलायचं होतं इथून त्यांनी। आता तुम्हाला जायला रस्ता होता का सध्या? रस्ता नाही, सगळं बंदोबस्त मला ऍक्च्युअल बाहेर काढला पोलीस बंदोबस्त आणून या जागेतून। आज तुम्ही पोलीस प्रोटेक्शन मागितलं होतं ना? पोलीस बंदोबस्त पाठवला पण त्यांनी दिला नाही, नाकारला मला। आणि आज नाकारला, तुम्हाला कसं समजलं ना? आता नाकारला म्हणजे पोलीस लोक आले नाही, मी अर्ज करून सुद्धा। आता आलेले ते समोर पोलीस दिसतात ना? नाही, ते मी 112चा फोन करून हे लोक लोढा कंपनीचे लोक दादागिरी करत होते, गुंडगिरी करत होते, म्हणून मी त्यांना फोन केला आणि इकडे बोलवून घेतलं त्यांना। त्या जागेचा सर्वे नंबर काय? 67, सर्वे नंबर 67। याचा पोट हिस्सा झालेला नाही। मग त्यांचं म्हणणं झालं टेलर रिपोर्ट आहे ना त्यांच्या? हा, टेलर रिपोर्ट असे किती हजारो बनवू शकतात, कारण त्याच्या हातात सगळं पोलीस स्टेशन वगैरे सगळं आहे ना, ते सगळं अभिलेख। पण जर पोट हिस्सा झाला असता तर आता सर्वे तुमच्या समोर सांगितलं काय टेलर पोट हिस्सा झालेला नाही म्हणून। त्यांचं म्हणणं की झालेलं आहे, त्यांचं म्हणणं झालं ते बोलतात ही जागा पण खरेदी आम्ही केलेली आहे, असं तर आता पण बोलतात ते। ही जागा पण बोलतात आमचीच आहे, आम्ही घेतलेली जागा। मग जर तुम्ही जागा घेतलेली असेल तर तुम्ही आज पण तुमचं कंपाऊंड काढा, मला का शेती करून दिली? आता तुम्हाला शेवटची शेती या ठिकाणी कधी केली होती? आतापर्यंत, काल परवापर्यंत, म्हणजे आता हा पावसाळा असतो ना, पावसाळ्यात शेती करतो आणि त्यांनी इकडचं माती उचलून या शेती माझी संपून टाकली त्यांनी। ते कंपनीचं बांधकाम चालू आहे, कोणाच्या जागेत आहे ते जागा? आता या अर्ध्या जागा माझ्याच आहे, बाकी ते त्यांनी घेतलेली लोढांनी पहिले राम पाटील त्यांना विकलेली? हा, राम पाटीलनी उसडण्यावाल्यांनी विकलेली आहे ती जागा। पण या अर्ध्या याच्या माझ्या इकडं हे माझ्या कंपनीची जागा तुमच्या ताब्यात आहे, तुमची आहे असं जबरदस्ती। ज्या वेळेला या ठिकाणी अतिक्रमण सुरू होते किंवा बांधकाम सुरू होतं त्यासाठी तुम्ही तक्रार वगैरे कुठे केली होती? तेव्हा केली होती। कोणाला केलेली? ही लाईन पोलीस स्टेशनला, फक्त याला मी महसूल खात्याला नाही गेली आणि हे पत्र मी उद्योग मंत्र्यांना पण दिलेलं आहे। आता तुमचं असं म्हणणं आहे की जबरदस्तीने कंपाऊंड बांधला, बरोबर? त्यावेळी तुम्ही तक्रार केली होत्या का कोणाला? पोलीस स्टेशन ही लाईनला केलं होतं फक्त। हा महसुली विषय ना? महसूल मंत्र्यांना नाही, महसूल खात्याला नाही केलेलं। महसूल मंत्र्याला त्यांना केले तुम्ही? आता त्यांचा विषय, आता काय, हा जास्त कायदा आपल्याला माहित नसले शेतकऱ्यांना, त्याच्यामुळे आपण नाही केलं। कायदा माहित नसतो असं कायदा मानत नाही ना, कायदा माहिती गृहीत धरला जातो। तरी पण माझी जागा माझ्या जागेत आहे, माझ्या कब्जात आहे, सगळं आहे। त्यांनी जबरदस्ती आणून इथे त्या दिवशी बंदोबस्त आणून हे सगळं केलेलं कंपाऊंड। आता एक 10 दिवसापूर्वीची गोष्ट, ही जागा मोकळी होती, मी शेती करायचो तिथे। बाजूला एक बाहेर कंपाऊंड होता, तो तोडला ना? तो गुडचणीमध्ये त्यांनी घातलेला होता, ते चोरी पकडली, आम्ही त्या दिवशी हे केलं तेव्हा तो तोडून त्यांनी आता पुढे घेतलेला तो
मग तो कधी बांधला कधी होता तो कंपाऊंड? तो गेल्या वर्षी बांधलेला होता. तोडला कधी तो? आता एक 10-15 दिवसापूर्वी. का तोडला? ते चोरीची जागा घुडचोरण आहे ना. कसं आहे बघा की आपल्या शेतकऱ्यांना हे माहित नाही की वहिवाट असते जमिनी शेतकऱ्याची ती महत्वाची असते. सातबाऱ्याने जमिनीचा मालक होता येत नाही असं सुप्रीम कोर्टाचे निकाल आहेत. आता हे शेतकरी सांगतात हे झाड माझं आहे, जमीन माझी आहे, त्याचं कोणी ऐकायला तयार नाही आणि त्यांचं न ऐकता हे कंपाऊंड घातलं. आम्हाला इथून यायला रस्ता नव्हता. शेवटी मी जरी संविधानाला मानणारा असलो तरी सुद्धा हे जे बेकायदेशीर काम आहे रस्ता आम्हाला करावा लागला. कारण आमचे महसूल मंत्री रोज सांगतात व्हिडिओ करून की शेतकऱ्याचा रस्ता अडवता येणार नाही, शेतकऱ्यांचा जायचा अधिकार आहे आणि रस्ता हा संविधानिक अधिकार आहे, म्हणजे फिरण्याचा अधिकार, अभिव्यक्तीचा अधिकार हे संविधानाने दिलेला आहे. पण संविधान विरोधी हे लोक काम करत होते आणि आजची अत्यंत वाईट गोष्ट अशी आहे की या लोढासाठी आगरी पोरं एकमेकांचं रक्त सांडायला ती जमा झाली होती. ही अत्यंत नामुष्की आमची. दिबा पाटील साहेब गेल्यानंतर अशी वेळ कधी आली नव्हती की या लोढासाठी लढणारे आमच्या आगरी पोरं पगारासाठी एकमेकाला मारायला निघतात. आणि म्हणून आम्ही लोढाच्या लोकांना विनंती केली की आमच्या डोळ्यासमोर आमच्या पोरांना मारलेलं आम्हाला बघायचं नाही, एकमेकांसाठी लढतात. तुम्ही का बघता हे खेळ, म्हणजे गंमत का बघता? आणि पोलिसांनी पण ही दखल घेतली पाहिजे की अशा वादग्रस्त प्रसंगी संरक्षण दिलं पाहिजे. कारण संविधानिक शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखणं हे पोलिसांचं काम आहे. आता राहिला मोठा प्रश्न सागरजी, मला आश्चर्य वाटतं की सिडको 7 कोटी रुपये गुंठ्यांनी जमिनी विकते आणि लोढाचा भाव 15 लाख गुंठ्याच्या पलीकडे जात नाही. लोढाने काही कष्ट करून हे कमवलंय? लोढा हे नाव सरकारमधलं मंत्र्याचं आहे. अरे तुम्ही शेतकऱ्यांना आमच्या का फसवताय? बाजूला 10 किलोमीटर 7 कोटी गुंठ्यांनी जमिनीची विक्री चालू आहे. आम्ही 15 लाख 3 लाख रुपयांनी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतात. लाज वाटली पाहिजे सरकारला. ही काय पद्धत झाली का? आणि म्हणून आम्ही सांगतोय की 2013चा कायदा आहे, भूसंपादन कायद्याने जमिनी घ्या, तुम्ही विकास करा. मूर्ख का बनवताय? आता शेतकऱ्यांचं हे सिद्ध झालेलं नाही, जमीन त्यांची आहे, त्यांचं ऑब्जेक्शन आहे. त्यांनी आज सरकारी मोजणी केली. टेलरला आम्ही याला विचारलं, भूमी अभिलेखवाल्यांना, की तुम्ही मोजणी केली का? नाही केली. आणि हे सांगतात काय आमच्याकडे मोजणी झाली. म्हणजे खोटं बोलतायत. आज पत्रकार नसते तर शेतकरी खोटा ठरला असता, शेतकऱ्याला मारला असता त्यांनी. पण सगळ्या पत्रकार बांधून सगळे पोरं लढली आमची आणि जे लढले ना त्यांना धन्यवाद. हे दादा लढले, वारकरी माणूस असून लढला. अशा वारकऱ्यांचा आम्हाला अभिमान आहे की ते लढतायत, ते घाबरत नाहीत, संविधानासाठी लढतायत. आणि हा जो रेट कंट्रोल केला लोढानी ही सगळ्यात मोठी फसवणूक आहे आणि सरकारी फसवणूक आहे असं मी जाहीर करतो. आणि सरकारने इथे कबुली द्यावी. महसूल मंत्र्यांनी सांगितलं पाहिजे की शेतकऱ्याचा रस्ता कसा बंद करू शकता तुम्ही, आता ती जमीन कसा कसदरतो. आणि म्हणून आजचं जे हे चित्र आहे ते अत्यंत वाईट आहे. आगरी समाजाने लक्षात घ्या, लढायचं असेल तर जमीन हक्कांसाठी शेतकऱ्यांसाठी लढा. कुठल्या लोढासाठी कुठल्या अदानीसाठी लढू नका. एका अदानीने ते विमानतळ घेतलं आणि आम्ही भीक मागतोय दिबा पाटलांचं नाव द्या. ही नामुष्की कशामुळे आली? तुम्ही शेठ लोकांसाठी लढलात, म्हणून गरिबांसाठी लढा. आणि आज इथं खरोखर रक्त सांडलं असतं. आणि म्हणून मी या दादांना धन्यवाद देईन की त्यांनी ते भांडण थांबवलं. खरोखर थांबवलं. मोठी भूमिका आहे त्यांची. साहेब बघा ना, इथल्या अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे असतात की आमची फसवणूक झालेली आहे या सगळ्या शेतकऱ्यांच्या मध्ये. कितीतरी लोढाच्या विरोधात वाद आहेत, परंतु त्यांनी ते कधीच कबूल केलेलं अरे राजन लोढा तर आतमध्ये आहेत ना, जाहीर आहे ना, ते ईडी लागले ना त्यांना. आणखी काय पाहिजे तुम्हाला? म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ज्या राजन लोढांनी जर त्या लोढा कंपनीची फसवणूक केली असेल, किती शेतकऱ्यांची फसवणूक? सगळ्यात मोठी फसवणूक काय आहे? ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्या आमदार खासदार, अगदी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांना माझं चॅलेंज आहे. अरे जमिनीचा भाव तुम्ही ते नगरविकास मंत्री आता शिडकोचे 7 कोटींनी शिडको विकतोय, मग आमच्या लोकांकडून 1 रुपयाने लोढा घेतोय. लोढाला तुम्ही का सांभाळला? त्यामुळे तुमचं असं म्हणणं आहे की हे इंडस्ट्रियल टाउनशिप आता लोढांनी केलेलं आहे. जर ही जमीन रितसर MIDC न घेतली असती तर त्याचा भाव मिळाला असता, त्यांना मोबदला मिळाला, पुनर्वसन झालं असतं. पण ह्या कुठल्याही गोष्टी या चार बघा 2013च्या कायद्याने या शेतकऱ्यांना 4 पट मोबदला. बरोबर. म्हणजे तुम्हाला सांगतोय आमच्याकडे शहापूर देरेनला जमीन खरेदी चालू आहे, उदय सामंत आणि ते करतायत. अहो तिथे अमिताभनी जमीन खरेदी केले, याचं गुगलला रेकॉर्ड आहे. 1 कोटी रुपये गुंठ्यानी. मी MIDCच्या चीफला सांगितलं याच्या 4 पट भाव 4 कोटी रुपये गुंठा द्या. ही अलिबाग मधली गोष्ट आहे. व अलिबाग आणि ठाणे आणि मुंबई यातला तुम्हाला फरक माहित आहे? अलिबागच्या मध्ये समुद्र आहे पण हे तुमच्या जवळ आहे. मग इथे भाव किती भेटला पाहिजे? कमीत कमी 4 कोटी गुंठा भेटला पाहिजे. लोढामध्ये दम आहे ना, दम. तू मंत्री आहे ना, खऱ्या बापाचा आहेस ना, तर शेतकऱ्यांना खरा भाव दे. आम्ही दिबा पाटलांचे सैनिक आहोत, आम्हाला माहित आहे आम्ही गरीब आहोत, मान्य आहे. पण बाजार भाव तर कळतो ना आम्हाला. आणि बाजार भाव पण जमीन देत नाही, तुम्ही मंत्रीपदाची शपथ घेता कशी काय? आणि म्हणून ठाणे जिल्ह्यातले सगळे आमदार खासदार हे इथल्या शेतकऱ्यांची फसवणूक करतात असं माझं स्पष्ट मत आहे. आणि दिबा पाटलांचं नाव आम्ही त्यासाठीच सांगतोय की त्या माणसामुळे तिकडे 12.5% भेटले लोक सुखी झाले. आणि ठाणे जिल्ह्यात दिबा पाटलांसारखा नेता नसल्यामुळे
आज ही भीक मागायची वेळ आहे. आज रक्त सांडलं असतं आमच्याशी म्हणताना. रायगडचे आलेले सगळे कोण? इथे आता म्हणजे रामदास पाटील आहेत मनसेचे आहेत, हा. ते देखील रायगडचे आहेत, म्हणजे पनवेलचे झाले. तुम्ही देखील हिंदी दिली. इथे कधीच ठाण्याचा मला कोण दिसत नाही. नाही ठाण्याचं दिसत नाही, पण शेवटी ठाणे जिल्हा लागू होतो ना इथून. बरोबर ही सगळी घाण आले ठाण्यातून आले ना. लोढा आलाय तो ठाण्यातूनच आलाय. सगळ्यात जास्त जमिनी ठाणे जिल्ह्याच्या घेतल्यात. मग तसं बोलावं लागतं. प्रशासकीय जी स्थिती आहे ती सांगावी लागते. कारण ठाणे जिल्ह्यात भावच नाही भेटला जमिनीला. हे काही शूरता नाही आणि हा काय उद्योग मंत्री नाही किंवा उद्योगाचा विकास नाही. ही शेतकऱ्यांना फसवून, ही सावकारी आहे, खोटी आहे, जमीनदारी आहे. आम्हाला आमच्या जमिनीचा भाव 4 कोटी रुपये गुंठा किमान पाहिजे. 7 कोटी रुपये गुंठा आहे. आता 22.5% तिकडे विमानतळाची जागा घेतली. हायकोर्टाने सांगितलं की फसवणूक केली. मग तिथले आमचे आमदार खासदार काय करत होते? प्रश्न आहे. आज सार्वजनिक ठिकाणी आम्ही जमलोय. आमच्या आमदार खासदारांनी 22.5%ला मान्यता का दिली, जी हायकोर्टाने नाकारली? म्हणून आम्हाला जमिनीचा भाव इथे सगळ्यात मोठा कमी आहे. त्यामुळे लोढांनी एक कंपाऊंड घातलंय. हे बेकायदेशीर आहे, शेतकऱ्यांची फसवणूक. आणि दादा तुम्हाला सांगतो, तुम्ही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टापर्यंत लढा. आता आम्ही यायचं आणि आम्ही आल्यानंतर लोढा काय करतो? आमच्यावर गुन्हे दाखल करतो. माझ्यावर 5 कोटीची केस आहे, यांच्यावर 5 कोटीची आहे. आम्ही त्याचं नाव खराब केलंय. कारण तुमचंच लोढा नाव आतमध्ये आहे, ईडी मध्ये तुम्ही गेलात. आमच्या बापानी चोऱ्या नाही केल्यात, आमच्या आजोबांनी चोऱ्या नाही केल्यात, कष्ट केलेत, सडलेच पाय आमच्या लावणी करून आमच्या बापाच्या ना आईंचे. तुम्ही चोर आहात. हे कधीतरी सांगावं लागेल. न्यायालयातले न्यायमूर्ती बघत नाहीत का या गोष्टी? लाज वाटली पाहिजे. 5 कोटी आम्ही कधी 5 लाख रुपये आम्ही असे बघितले नाही, तर आमच्यावर तुम्ही 5-5 कोटीच्या केस करताय. काय किती वाईट अवस्था आहे. म्हणजे शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा हा जो प्रकार आहे ना, त्याचा मी जाहीर निषेध करतो. सगळ्या लोकप्रतिनिधी याची काळजी घेतली पाहिजे. कुठलाही नोटीस न देता केसच लागतात खरं म्हणजे. काय ह्याला अर्थ काय? म्हणजे ही हुकुमशाही आहे, ही हरिरावी आहे, ही चालणार नाही ते. आणि संविधानासाठी आमचे 5 लोक हुतात्मे झाले एअरपोर्ट मध्ये. अजून होतील. नाही आता पण व्हायला लागेल. मेल्याशिवाय नाही भेटणार नाही. आणि हे निर्लज्जपणे हसतात. आमची पोरं एकामेकाला भिडली, जीव घेणार एकामेकाला, ते दात दाखवतात. ही पद्धत आहे का? लोढाला माझी विनंती आहे, तुमच्यात खरोखर संविधान असेल, तुमच्याकडे कायदा असेल, रितसर नोटीस लावून तुम्ही जमिनी घ्या, बाजार भावाने जमिनी घ्या. 1 लाख 2 लाख हे भिकाऱ्यासारखं काय? भिकारी आहे का राजा आहे तू? हे कळलं पाहिजे. मग शेतकरी सहाय्य करतात म्हणून तुम्ही आमच्या लोकांना फसवता. ही सावकारी पूर्वी पण होती. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य. मी पत्रकारांना मीडियाला पण सांगतोय, अरे इथला भाव तर फोडा शेतकऱ्यांचा. आणि शेतकऱ्यांना पण सांगतो, 3 लाख 4 लाखांनी तुमच्या जमिनी घेतल्या, उद्या 4 कोटी भाव भेटला, त्या पत्रकारांना विसरू नका. यांना पण 1-1 कोटी द्या. त्यांना भिकारी नका ठेवू, त्यांना गरीब म्हणून मारू नका. नाहीतर तुम्ही करता कुठेतरी कोपऱ्यात जाऊन सेटलमेंट आणि आमच्या शेतकऱ्यावर मराठी पाळ येते. आता आम्ही या केस लढायच्या, कोणी कुठलाच माणूस आम्हाला केसला येतो का मदत करायला? रामदास पाटील कधी आलात का? राजाराम पाटील तुमच्यासोबत कोर्टात येतो. त्या लोढांनी केस केले 5. आम्ही का चोर आहोत का? आम्ही सज्जन लोक आहोत. पण आमची बाजू सुद्धा कोणीतरी मांडली पाहिजे. नेते ते सगळे आहेत, आगरी समाजाचे नेते सगळे शेट आहेत. चैनी आज मला वाटतं ना, आमच्या रामदास पाटलांकडे चैनी नाही, पण चैनी घातलेले. अरे मग तुम्ही श्रीमंत आहात, भिडा ना लोढाला भिडा. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की जमीनदारी, जहागिरी, वतनदारी नष्ट करा आणि गरिबांची झोपडी आहे, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लावू नका, हे छत्रपती शिवाजी महाराज बोलले होते. आज तुम्ही लोढासाठी मारायला तयार झाले. कुठे दिबा पाटील, कुठे छत्रपती शिवाजी महाराज, कुठे बाबासाहेब आंबेडकर? आमचे आदर्श विसरलो का आम्ही? अत्यंत वाईट वाटतंय. ठीक आहे, आज सगळ्या पत्रकार बांधवांना मी मनापासून धन्यवाद देतो. रामदास पाटील असतील, दादा तुम्ही समोर या. नाही, या समोर दिसले पाहिजे. तुम्ही ठाणे जिल्ह्याला दिसलं पाहिजे. हे आमचे दिघे साहेब, आनंद दिघे साहेब आहेत. ते आनंद दिघे मला मानतात ना आमच्या दिघे साहेबांना, ते दिघे साहेब आहेत. कार्यकर्ता आज सदस्यापासून बघितलं तर आमदार खासदार पर्यंत सर्व लोटाचे एजंट आहेत. तर शेतकऱ्यांना भाव मिळेल कुठे? राजेन लोढा भाव देतो, पण तो शेतकऱ्यांपर्यंत तो भाव पोहोचत नाही. त्याच्यात खासदाराचा गाला, आमदाराचा गाला, नगरसेवक आहे, ग्रामपंचायत सरपंच आहे. दादा मी काय सांगतो बघा, होता का ज्या लोकांना राजेन लोढा पोचतो, ज्यांची संसार चालवतो ना, ते एक वेळा आवाज उठून जर सांगितलं की शेतकऱ्याचा जर पुन्हा जर घपला केलास ना, कोर्ट कचेऱ्या बघायला जर लावल्यास, तर राजेन लोढा नाव हा मिटवून टाकू आम्ही. पण यांची संसार तो चालवतो. आता गेला तो जलमध्ये, वाटोला त्यांनीच केलं. ती मॅडम काल आली, बरोबर आहे. आणि बघा अग्री करू बघा दादा, मॅडमला पूर्ण हिस्टरी काहीच माहिती ना. जो खरा खोटा काय करणार होतो तो तिकडे गेला आतमध्ये, बरोबर आहे. पण त्याला जर आवाज उठून या कार्यकर्ता किंवा या जर भाई लोक त्याच्या परिसरातले जर बोलले असते ना, एवढी शेतकऱ्याला वेळच नसते आली. म्हणून त्यांच्या कामगारांना पण माझी हात जोडून विनंती आहे का तुम्हाला तो पगार देतो फक्त हे देखरेख करण्याचा. काय 16,000 असो 10,000 असो त्यांना परवडतं, ते जातात, ते विचार करतात. ठीक आहे, तुमच्या इथपर्यंत तुम्ही सरळ सांगा का आम्हाला त्याचा पगार नाही भेटत,
मारामारीचा पगार वेगळा ते मग मारामारी करतो आमच्या जातवाल्याची. आम्ही मारामारी करणार ना, कामावर ठेवायचं तर ठेवा. पाटील साहेब, शिवाजी आपण महाराजही गवताच्या हा. काळाची पण किंमत केली. या ठिकाणी आपल्या आगरी पोरांमध्ये भांडणं लागली. हो. तुम्ही सगळ्या आगरी पोरांना काय संदेश देता या सगळ्या? आगरी पोरांना सांगतोय, लढायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी लढा. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लावू नका असं महाराज म्हणाले होते. आज हा लोढा तुमचा देठ नाही, जमीन काहीच मुलं पण ठेवत नाही, सगळं उकडून काढायला लागलाय. मग तुम्ही त्यांच्या बाजूने लढणार, शेतकऱ्यांच्या बाजूने लढणार कोण? आणि म्हणून तुम्हाला जर शूरपणे जगायचं असेल, वैभवात जगायचं असेल तर सत्यासाठी लढा, संविधानासाठी लढा. बाबासाहेब आंबेडकर आमच्यासाठी कुळ कायदा करायला अलिबागला आले, त्यावेळी कुठली वाहनं नव्हती. तो कुळ कायदा कुठे आहे? 2013चा भूसंपादन कायदा लोढाला माहित नाही काय? मंत्री असून डोळे फुटलेत काय त्यांचे? त्यांना कळलं पाहिजे. 13च्या कायद्यानुसार जमिनीचा भाव ठाणे जिल्ह्याचा कमीत कमी 4 कोटी रुपये गुंठा आहे. मग तुम्ही 3 लाख 2 लाखांनी खरेदी करता, आमच्या शेतकऱ्यांना मूर्ख बनवता. आणि त्या मूर्ख बनवलेल्या शेतकऱ्यांना मारायला तुम्ही आमचे लोक, आमच्याच रक्ताचे लोक येतात. लाज वाटते मला याची, अशा प्रकारच्या जीवनाची लाज वाटते. आणि मरण आलं तरी चालेल, पण माझ्या समाजाशी गद्दारी केलेले तरुण मला कधीच आवडणार नाही. अरे 15,000 रुपये 10,000 रुपये काही नोकरी झाली का? मोबाईलचं बिल आहे ते चांगल्या पोरांचे. काल पोरं त्या ड्रग्ज मध्ये पकडलीत, 3-3 लाख रुपयाची तिकीट घेऊन ड्रग्ज घ्यायला गेली होती. काय किती वाईट अवस्था समाजाची. नाही विकताना त्याच्यात भाजीपाला केला तर 50,000 प्रश्नच नाही. आणि ही नामुष्की आग्र्यांनी सोडली पाहिजे, म्हणजे आगरी समाजाला विनंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी संरक्षण दिलं, राजधानी महाराजांनी इथे आणले, ते महाराजांचे आम्ही लढाऊ सैनिक आहोत. आम्ही लाचार आणि गुलाम आणि दलाल आणि भडवे नाहीत, आम्ही लढाऊ लोक आहेत. आणि म्हणून लढायला समोर या. हे काय चाललंय? संविधानाचा आग्रह धरतोय आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना की संविधानिक पद्धतीने व्हावा. आणि त्या मी अभिनंदन करेन इथल्या ठाणे जिल्ह्याच्या भूमी अभिलेख विभागाचे, त्यांनी आमची विनंती मान्य केली आणि आज मोजणी झाली. म्हणजे शेतकऱ्यांचा अधिकार इथे आहे आणि याचं श्रेय मी लोकनेते दिबा पाटलांच्या विचारांना देतोय. आमच्याकडे काय हो, गरीब आहोत आम्ही, सकाळपासून जेवलो नाही, काय कोण आम्हाला देते का? पण लढायची इच्छा कायम आहे. जीव गेला तरी चालेल या भूमीसाठी, या भूमीसाठी रक्त सांडलं तरी चालेल. 2000 वर्ष आम्ही भूमी टिकून ठेवलंय, ठाणे आणि रायगडची. कुठल्या महाराष्ट्राला माहित नाही. पोर्तुगीज आले, इंग्रज आले, लोढा क्या बात आहे? लोढा कोण आलेला आहे? आम्ही लढू. आम्ही काय लोकांवर अन्याय नाही करत. तुम्ही जमिनीचा भाव मोजा आणि घ्या जमिनी, कायदेशीर घ्या. पण लोकांचे आक्षेप असतील, शंका असतील तर या जमिनीला हात लावू देणार नाही. मग जीव गेला तरी बेहत्तर. धन्यवाद. पण बघितलं असेल, याच्या अगोदर देखील आम्ही न्यूज दिल्या होत्या. खरी पहिली गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की हा सर्व या शेतकऱ्यांचा लोढाबद्दल जो घेतलेला एक लढा आहे त्याचा आज विजय झालेला आहे. का तर तुम्ही याचं उदाहरण मी देतो तुम्हाला. ही बाजूची भिंत बघाल तुम्ही, जवळजवळ 30-25 एकर जी जागा आहे ती भिंत आज लोढाला का तोडावं लागली? हा तुमच्या समोर मोठा एक उदाहरण आहे, सर्वांच्या समोर. फार महत्वाचं उदाहरण ही आहे. कॉन्क्रिटीकरण केलेली भिंत का तोडावी लागली? ही माझं सांगणं की सरकारमधील आतील शासकीय अधिकारी ती असतील. भिंत काय, मला थोडंसं प्रकरण सांगा काय झालं? प्रकरण असं आहे की जेव्हा आम्ही ते एक 10 दिवस सर्वेचा चालला, 10 विषय आपला 67 सर्वे नंबर, बबन आप्पा पाटील आणि आपले रामबुवा वगैरे, हरेश, विश्वास आणि आपले शेतकरी सर्व. तर हा जो एक जो गट आहे यांचा, हा मोजून बघितला तर आपण 1.5 एकरचा गट आहे. तर त्याच्यामधून 1 एकर जागा ही आमचे, ते पण यांचे भाऊच आहेत, बाबू पाटील म्हणून. तर त्याही ती आधी विकली लोढाला. तर मामाचं ना त्यांचं जॉईंट इच्छा होते दोन्ही. तर मामाने त्या बाबू मामाकडनं 20 गुंठ घेतली विकत, आणि मामा ही पहिल्यापासून 20 गुंठ कसत होते जमीन. आता मला सांगा, शेतकऱ्याला कसत आहेत ती जागा शेतकऱ्याला माहित की लोढाला माहिती? शेतकऱ्याला माहित ना, तो 50 वर्षापासून कसतो. मग आपण देखील आपला बाण, शेताचा बाण, हा जांभळाचं झाड आहे, आंब्याचं झाड आहे, आपण सांगू शकतो ना की लोढा 2 वर्ष आलेला लोढा, 3 वर्ष इथं आलेला लोढा सांगेल का की हा बाण आप्पा पाटील तुझा नाही, हा माझा बांध आहे? सांगेल का? नाही सांगणार. तर ही अशी शेतकऱ्याची फसवणूक झालेली, जी लोढा, राजन लोढावर जी ईडी लागली गेली, जी सरकारने लावली, का लावली? याचा अर्थ त्यांनी वाईट कर्म केले होते, खोट्या मोजण्या केल्या होत्या, खोटे सर्वे केले होते, याच्यामुळे त्याला ईडी लागण्यात आली. मग त्याच अनुषंगाने आज बबन आप्पा पाटलाची जमीन आहे ती तशीच लादाला बघतात हे लोक. का? कशावरून? कारण जो टेलर आहे यांचा आधीचा, जो राजन लोढाने केला होता, त्याच टेलर प्रमाणे करायला बघतात. तर आज इथे सर्वेवाले जे अधिकारी आले, आपण जेव्हा अर्ज केले आपले शेतकरी, आणि त्यांना आज आपल्याला 16 तारीख जी मान्य केली होती त्याप्रमाणे आपण इथं जमलो. त्याच्यानंतर त्याही काय सांगितलं की हा गटफोडी झालेली नाहीये, आम्ही गटफोडी झालेली ना. आणि हे लोढावाले आता अर्ज करतात की आम्हाला मान्य नाही, आमची हरकत आहे वगैरे आहे. बरोबर आहे.
तर या विषयाचा एकच सोक्षमोक्ष लागतं की हा शेतकऱ्याचा विजय आहे आणि इथे लोढावाला आहे जो खोटा ठरला गेलाय. कारण ही आज जी जमीन आहे ही शेतकऱ्याची सिद्ध झाली. तुमच्या सर्व संपादक असतील, सर्व पत्रकार, सर्व आपले नागरिक, गावकरी लोक यांच्या समक्ष सिद्ध झाले ना आज की ही जी जमीन आहे ही शेतकऱ्याच्या बाजून निघाली. मग कुठंतरी या गोष्टीचा सर्व या नागरिकाला आजूबाजूच्या परिसरातील जे आम्ही बोलते आमदार, खासदार, नगरसेवक, ग्रामपंचायत सरपंच असतील याही आता याच्यामध्ये लढ्याला उतरायला पाहिजे. जर याच्या पुढे जर झालं नाही असं तर आमचा शेतकरी ते आमरण उपोषणाला बसणार आणि त्याच्या सोबत आम्ही सर्व आहोत. असं नाही की एक जाणार ते दुसरा येणार नाही. असं शेतकरी ते ठाम मानून बसणार जोपर्यंत त्याला न्याय मिळत नाही. आम्ही ही जागा काय सोडणार नाही आणि ही जी लोडाला अडताला असेल तर शेतकऱ्याच्या घरी लोडाने यावा आणि त्याच्याशी चर्चा करावी. तरच हा शेतकरी हे त्याच्याशी बसून किंवा त्यांना जर विकायचे असतील विकतील, नाही तर जागेवर शेती करायची पुन्हा आम्ही वांगी टमाटी लावू. आम्हाला सवय आहे ती नांगर धरू शेती लावू. पण अशी फुकटमध्ये आमचा हक्क आम्ही सोडणार नाही. आम्ही या गोष्टीचा पूर्णपणे निषेध करतो. तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुकवर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत. संपर्क अक्षय कांबळे 96 19 88 00 95 आणि 96 53 11 95 23.